आजच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, लोकप्रिय खासदार संदीपानजी भुमरे मामा, जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, आमचे मराठवाड्याचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय पटवर्धन साहेब, अण्णासाहेब माने, नंदकुमारजी घोडले, सुमितजी आणि ज्यांना मी उमेदवार म्हणत नाही, थेट नगरसेवक सिद्धांत शिरसाट, नगरसेविका अनिताताई आणि नगरसेविका श्वेताताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की वेळ जरी कमी असला तरी जास्त भाषण करायची इथं आवश्यकता अजिबात नाही. पालकमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या फार मोठ्या मताधिक्यानं धनुष्यबाण शिवसेनेच्या निवडून येतील अशी खात्री देखील आम्हाला देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना आहे. परंतु संजू भाऊनी जे आता सांगितलं की रात्रीपर्यंत आपल्याकडे असलेले दुसऱ्या दिवशी कुठे जातात हे सत्य नसं झालेलं आहे. परंतु जे पक्षावरची निष्ठा ठेवतात, केलेली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवतात, लोकांच्या विकास कामासाठी अहोरात्र झटतात, अशाच पक्षाच्या लोकांना मतदान करत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना हीच जनसामान्यांचा उद्धार करू शकते. म्हणून फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आता धनुष्यबाणालाच मतदान होत आहे. हे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. उबाठाबद्दल तर बोलायची काय आवश्यकता आहे असं मला काय वाटतच नाही. कारण शिवसेना जी आहे, आपली शिवसेना जी आहे, ही प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यबाणाची शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाची शिवसेना आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारख्या संवेदनशील नेत्याची आपली शिवसेना आहे. आणि समोर असलेली युबीटी शिवसेना ही रशीद मामूची आहे. हे देखील आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे संजयजी, तुम्ही जी मेहनत घेताय, खासदार साहेब मेहनत घेतायत, जिल्हा प्रमुख जे मेहनत घेतायत, याचं फळ म्हणून 16 तारखेला ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवर फक्त आणि फक्त धनुष्यबाणाचाच भगवा फडकलेला असेल हा विश्वास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. ज्या पद्धतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मी स्वतः डोळ्याने बघितलंय. जिथे जाऊ तिथं भगवा आहे, जिथं जाऊ तिथं धनुष्यबाण आहे, जिथे जाऊ तिथे एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विचार म्हणजेच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. मी आपल्याला एक आठवण करून देतो मुद्दाम. वंदनीय बाळासाहेब ज्यावेळी हयात होते की वंदनीय बाळासाहेबांनी सरकारकडनं 2 अपेक्षा केल्या होत्या सगळ्यात महत्वाच्या. आपण देखील त्यावेळी महापौर होता असाल, अनेक वर्ष तुम्ही राजकारणामध्ये काम करताय. मला तर असं वाटतं की पटवर्धन साहेब याचं चांगलं उत्तर देऊ शकतात. बाळासाहेबांच्या 2 महत्वाच्या मराठवाड्यातल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या म्हणजे त्यांनी कधीही औरंगाबाद म्हटलं नाही, छत्रपती संभाजीनगर म्हटलं. आणि उस्मानाबादला कधी उस्मानाबाद म्हटलं नाही, कायमस्वरूपी धाराशिव म्हटलं. आणि त्यांचं स्वप्न होतं 1995च्या सरकारमध्ये की छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं पाहिजे, धाराशिव हे नामकरण झालं पाहिजे. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब होते. एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं आणि धाराशिव हे नाव दिलं. आणि म्हणून त्या छत्रपती संभाजीनगरला नामकरण केल्यानंतर पहिली निवडणूक होते, ती निवडणूक वंदनीय बाळासाहेबांना समर्पित असली पाहिजे, ती धनुष्यबाणाला समर्पित असली पाहिजे. यासाठी संजय शिरसाट साहेबांचा एक सहकारी म्हणून, भुमरे साहेबांचा एक सहकारी म्हणून, सगळ्या व्यासपीठावर सगळ्यांचा एक सहकारी म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ही निवडणूक आपण ताब्यात घेतली पाहिजे, मतदारांनी ताब्यात घेतली पाहिजे. कोण काय म्हणतंय, कशा पद्धतीने म्हणतंय याच्याकडे दुर्लक्ष करून इथे MIDC मध्ये कोणी विकास केला, इथे MIDC मध्ये 1 लाख कोटीचे प्रकल्प कोणी आणले, 3000 कोटीची रस्त्याची कामं छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी केली, नळपाणी योजनेसाठी 2700 कोटी रुपये कोणी दिले, हे एकमेव नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब. आणि पुढे जर छत्रपती संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे उमेदवार हे महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत. यासाठी आपण प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. मी मगासपासून अनेक भाषणांमध्ये असं सांगितलं की आपल्याला वंदे भारत सभागृह, वंदे मातरम सभागृह माहीत असेल. वंदे मातरम सभागृह मी जेव्हा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो 2013 पासून हे अडकलेलं होतं. पण एका फटक्यात एकनाथ शिंदे साहेबांनी ते मार्गी लावलं.
ग्रॅव्हिटीची योजना 2013 पासून, त्यावेळी त्याचं इस्टिमेट 419 कोटी होतं, आता त्याचं इस्टिमेट 2700 कोटी झालंय. पण त्याच्यावर देखील शेवटचा घाव घालण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. रस्त्याच्या कामाला देखील पैसे दिले. अशा सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नगरसेवकांच्या हातामध्ये महानगरपालिका दिली पाहिजे. आणि महानगरपालिका हे काही चरितार्थ चालवण्याचं साधन नाही, तर नगरसेवकांनी तुमच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, नगरसेवकांनी तुमच्याशी पारदर्शक वागलं पाहिजे आणि नगरसेवकांनी तुमच्याशी इमाने इतबारे व्यवहार केला पाहिजे, ही सांगणारी आमची शिवसेना आहे. आणि म्हणून संजू भाऊला देखील माहिती आहे, आमच्यामध्ये एक आमदार आहेत बालाजी कल्याणकर नावाचे, ते नगरसेवक होते. ते आमदार कसे झाले त्यांचा एक किस्सा सांगतो आणि माझं मनोगत संपवतो. बरोबर 10 वाजता मला भाषण संपवायचं आहे. मी बालाजी कल्याणकरांना एकदा विचारलं की तुम्ही ऍक्टिवावरनं फिरता, मग तुम्ही थेट कसे काय आमदार झाले? तर नगरसेवकांच्या डोक्यामधल्या कल्पकता जी असते, संकल्पना ज्या असतात या अतिशय महत्वाच्या असतात. आमच्या बालाजीरावांनी काय केलं, जे पाणी सोडणारे सगळे होते ते सगळे ताब्यात ठेवले, लाईनमन, आणि त्यांच्या टायमिंगवरनं लाईनमन पाणी सोडायचे. म्हणजे कॉक सोडला, त्या पाईपलाईन मधनं पाणी निघालं की आमचे बालाजीराव ऍक्टिवा घेऊन निघाले. आणि ऍक्टिवा घेऊन निघाले की ताईला विचारायचे, ताई पाणी आलं, मावशी पाणी आलं, काकी पाणी आलं. की काकीला वाटायचं बालाजीच पाणी घेऊन आला. म्हणजे लाईनमनला सोडले हे काकी विसरायची, मावशी विचारायची, ताई विसरायची. असं काम 5 वर्ष नगरसेवक म्हणून माननीय बालाजी कल्याणकरनी केलं. आणि दुसऱ्या निवडणुकीला ते 25,000च्या मताधिक्यानं आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यामुळे नगरसेवक हा लोकांशी प्रामाणिक असला पाहिजे. नगरसेवक हा लोकांशी प्रामाणिक राहून लोकांच्या मनातली कामं करणारा असला पाहिजे. एक वेळ काम नाही झालं तरी चालेल, परंतु आपल्याकडे आलेला माणूस, आपल्याकडे आलेला नागरिक हा हसत हसत परत गेला पाहिजे. अशा पद्धतीची कला ज्या नगरसेवकामध्ये आहे, तो भविष्यामध्ये विधानसभेचं देखील नेतृत्व करू शकतो. अशा पद्धतीची अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेली आहेत. आणि इथलं वातावरण, छत्रपती संभाजीनगरचं वातावरण पूर्वीपासूनच बाळासाहेबांना मानणार आहे, पूर्वीपासूनच दिघे साहेबांना मानणार आहे. मी तर बाळासाहेबांच्या सहवासामध्ये किती राजकारण करू शकलो नाही, पण संजू भाऊ असतील, आमचे भुमरे मामा असतील, राजू भाऊ असतील, सगळीच मंडळी असतील, पटवर्धन साहेब तुम्ही असाल, तुम्ही सगळ्यांनी मिळून बाळासाहेबांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ही आवडीची ठिकाणं बाळासाहेबांची होती. अनेक वेळा महाराष्ट्रातल्या प्रचाराला सुरुवात देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो मराठवाड्याच्या शिवसैनिकांची सभा घेऊन वंदनीय बाळासाहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. ही निवडणूक वंदनीय बाळासाहेबांना समर्पित असली पाहिजे. आणि आपण वंदनीय बाळासाहेबांचा आत्मा जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला आशीर्वाद देणारा ठरला पाहिजे, तर ही महानगरपालिका वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी आपण अर्पण केली पाहिजे. धनुष्यबाणाला आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, एवढीच विनंती या सभेच्या निमित्तानं करतो. आमचे सिद्धांतजी असतील, आमच्या अनिताताई असतील, आमच्या श्वेताताई असतील, यांना धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून समोरच्याचं आपण डिपॉझिट घालवावं, एवढीच विनंती करतो. फार मोठ्या मताधिक्यानं महानगरपालिकेनं महानगरपालिकेमध्ये आपले सगळे नगरसेवक निवडून जावोत, एवढीच शुभेच्छा देतो. आणि ते सगळे नगरसेवक संजू भाऊंच्या नेतृत्वाखाली, भुमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, राजू भाऊच्या नेतृत्वाखाली, व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये निवडून जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यात या MIDC मध्ये आपल्या स्थानिक मुलामुलींना रोजगार मिळेल हा देखील शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.